नमस्कार. प्रमोद. काल एका पेपरला बातमी वाचली सकाळमध्ये आणि सत्य घटना. सोलापूर येथील प्रार्थना फाउंडेशनचे दोघं पती पत्नी आहेत. एक अनु आणि दुसरा तिचा नवरा प्रसाद मोहिते. या दोघांनी एक वृद्धाश्रम चालू केलेला आहे. वृद्धाश्रमामध्ये निराधार वृद्धाबरोबरच ज्यांना आई वडील आहेत अशांची वृद्धांची संख्या जास्त आहे. अशातच ज्यांना मुलं आहेत, पत्नी आहेत, त्यांचे नातेवाईक खंडीभर आहेत, अशा एका वृद्धाचा त्या वृद्धाश्रममध्ये थोडक्यात दवाखान्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर संस्थेतल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलांना, नातेवाईकाला फोन करून सांगितलं की असं असं झालं, तुम्ही या, आम्ही थांबतो. तर त्यांनी सांगितलं की तुम्हीच उरकून घ्या, आम्हाला काय वेळ नाही, कुणीच येणार नाही. हे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मग तिथल्या एका स्मशानभूमीमध्ये ते प्रयत्न केलं आणि त्यावेळेस मात्र त्या वृद्धाची बहीण आली आणि ते म्हणले, इतके खंडीभर माणसं असून देखील कुणीच आलं नाही, माझ्या राजासाठी बेवरस मरण आलं र माझ्या राजा, असं म्हणून तिने मोठा एक डोह फोडला. आणि हे चित्र बघून सगळ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. असं का होत आहे? वास्तविक पाहता त्या व्यक्तीच्या नावाने एक 6 एकर जमीन आहे. 15 ते 20 लाख रुपये एकर आहे. म्हणजे जवळजवळ कोटीच्या घरातला मालक आहे आणि ती संपत्ती सोडून गेलाय त्याच्या लेकरा बाळाला, पण त्याच्या मातेला मात्र कुणी आलेलं नाही. काय प्रकार आहे हा? असं का घडतंय? मात्र आता त्याच संपत्तीसाठी त्याची बायको आणि त्याची पोरं भांडणं करतील, कोर्ट कचेरी होईल. तर अशा वेळेस बहिणीचा हिस्सा कुठे आहे? वास्तविक पाहता जी बहीण आली, जी रडत होती, तिला सुद्धा हिस्सा दिला पाहिजे आहे आणि त्या पोरला बायकोला देऊच नाही ह्या मताचा मी. वास्तविक पाहता अशा केसेस झाल्यानंतर शासनाने ताबडतोब ह्याचा शोध घ्यावा आणि अशा पद्धतीच्या वागणाऱ्या मुलाच्या वडिलाच्या नावावर असणारी संपत्ती, मालमत्ता किंवा निधी, पैसा अडका असेल तो त्या मुलांच्या किंवा अशा वाईट वागणाऱ्या पत्नीच्या मुलांच्या नावावर करण्यासाठी प्रतिबंध करावा आणि ती संपत्ती इतर नातेवाईकाला द्यावी. आणि हे पुन्हा अशा घटना घडू नयेत म्हणून महाराष्ट्र शासनाने या संदर्भामध्ये अशा घटनेचा अभ्यास करून एक परिपत्रक काढावं आणि ही प्रथा बंद करावी. वेळ प्रसंग आल्यास अशा ह्याच्यासाठी कायदा केला तरी चालेल असं मला वाटतंय. तुम्हाला जर हे योग्य वाटलं तर तुम्ही ह्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.